नमस्कार. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आजची रेसिपी एकदम खास आहे. सांडगेची अशी झणझणीत भाजी की खरंच बोटं चाटून पुसून खाल एवढी ही चवीला टेस्टी लागते. अगदी गावाकडची चव, घरगुती मसाले आणि अगदी सोपी पद्धत ही भाजी एकदा केली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत एकदम टेस्टी आणि चविष्ट लागते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांडगेची भाजी परफेक्ट कशी बनवायची, तिचा रंग, चव आणि टेक्स्चर कसा हेवी आणायचा हे सगळे याच्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला अशा चविष्ट, सोप्या आणि पारंपरिक रेसिपीज जर आवडत असतील तर कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुमच्याशी युनिक अशी रेसिपी शेअर करणार. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला साहित्य पाहूया. इथं बघा, 1 वाटी मी सांडगे घेतलेले आहेत. आता हे सांडगे मी घरीच बनवलेले आहेत. जर तुम्ही सांडगेची रेसिपी जर पाहिली नसेल ना, तर आपल्या चॅनलवर जाऊन चेक करा. मी सांडगेची रेसिपी अपलोड केलेली आहे. तर 1 वाटी सांडगे लागणार आहेत. तर त्याच्यासाठी अर्धी वाटी कांदा लागणार आहे बारीक चिरलेला, अर्धी वाटी टोमॅटो म्हणजे 1 कांदा 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर, नंतर कढीपत्ता, कोथिंबीर आणि अद्रक लसणाची 1 चमचा पेस्ट. आता सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करायचा आहे, पॅन गरम करायला ठेवायचा आणि सुरुवातीला आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे आहेत. आता पॅनमध्ये बघा सांडगे घालायचे आहेत आणि 1 पळी तेल घालायचं आहे. छोटी केटलीमध्ये जी छोटीशी पळी असते, 1 पळी तेल घालायचं आणि सांडगे हे चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. आता आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने जशी गावाकडं सांडगेची भाजी बनवली जाते की नाही, अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि आजची सांडगेची भाजी ही मी तुम्हाला घरगुती मसाले म्हणजे जो आपण मसाला बनवतो की नाही आणि त्याच मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवून दाखवणार आहोत. मसाले बघा, इथं आपले सांडगे खमंग असे भाजून घेतलेले आहेत. आपण बाकीचे कुठलेही मसाले वापरणार नाही आहोत. आपण जो घरी काळा मसाला बनवतो की नाही, तर फक्त तो काळा मसाला वापरूनच मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे. बघा, सांडगे काढून घेतलेले आहेत. परत पॅनमध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान अशी फुलली, तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे आहेत. नंतर आपल्याला अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग हे जरूर घाला, त्याने भाजीला छान असं चव येते, टेस्ट येते. नंतर बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला 1-2 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला 1-2 मिनिटानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसणाची 1 चमचा पेस्ट घालायची. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि नंतर आपल्याला चांगला कांदा, लसूण हा याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये घालायचा आहे 1 लाल बुंद असा बारीक चिरलेला टोमॅटो. आता टोमॅटो हा पटकन मऊ होण्यासाठी अगदी आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे. याने काय होतं, घाई गडबडीच्या वेळी कसं झटपट आपल्याला भाजी बनवायची असेल तर तेव्हा मग काय करायचं, टोमॅटो, कांदा पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं. नंतर टोमॅटो चांगला मऊ झाला की आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. अगदी पाव चमचा बघा हळद घातलेली आहे आणि नंतर आपण जो आपल्याकडे काळा मसाला बनवतो की नाही, म्हणजे बनवला जातो की नाही, तर तोच काळा मसाला वापरून मी आज तुम्हाला ही सांडग्याची भाजी बनवून दाखवणार आहे. इतर आपण कुठलाही मसाला याच्यामध्ये वापरणार नाही आहोत. काश्मीरी लाल तिखट वापरणार नाही आहोत, धने पावडर वापरणार नाही आहोत, खोबरं पण वापरणार नाही. फक्त जो आपल्याकडे काळा मसाला बनवला जातो की नाही, तर तोच काळा मसाला वापरून मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे, की आपल्याकडील मसाला बनवलेला हा किती म्हणजे टेस्टी आणि लज्जतदार राहतो. तर तेच तुम्हाला आज मी भाजी बनवून दाखवणार आहे. तर बघा, मस्त असं इथं आपल्याला याच्यामध्ये लगेच मसाल्यामध्ये सांडगे घालायचे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कडकडीत असं गरम केलेलं पाणी घालायचं आहे. सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं. नंतर चांगले सर्व मसाले मिक्स करून घेतले आणि नंतर आता तुम्हाला भाजी कितपत म्हणजे
बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. फक्त आपल्याला भाजीत पाणी वापरताना हे कडकडीत असं गरम करूनच पाणी वापरायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. कडकडीत गरम पाणी वापरलं की त्याने काय होतं, भाजीला तरी येते. आता नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकतात बघा, भाजीला काय सुरेख असा रंग आलेला आहे आणि टेक्स्चर पण छान असा आलेला आहे. याच्यामध्ये आज आपण कुठलेच मसाले वापरले नाहीयेत. फक्त आपल्याकडे जो काळा मसाला विकण्यासाठी जो बनवला जातो, तर तोच मसाला मी इथं वापरलेला आहे. आता बघा, इथं भाजी चांगली शिजत आलेली आहे. नंतर याच्यावरून आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. त्याने छान अशी टेस्ट येते एक वेगळ्या प्रकारची. म्हणून कसुरी मेथी ही आवर्जून 1 चमचा घालायची आहे, हातावर थोडीशी क्रश करून. परत आपल्याला 1-2 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मस्त बघा, इथं 2 मिनिटानंतर पाहू शकतात भाजीला काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे, तरी देखील आलेली आहे. नंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, की आपल्याकडे बनवलेला काळा मसाला हा किती म्हणजे बघा असा टेस्टी असतो. आज मी कुठलाही मसाला वापरला नाही. फक्त आपल्याकडं जो काळा मसाला बनवलेला असतो, तर तोच मसाला वापरून मी भाजी बनवलेली आहे. तर रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा. भाजीला काय मस्त अशी चव आलेली आहे, म्हणजे टेक्स्चर आलेला आहे, रंग आलेला आहे. जर तुम्हाला आपल्याकडील हा काळा मसाला ऑर्डर करायचा असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी WhatsApp नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही मसाला चटण्या ऑर्डर करू शकतात. बघा, आता इथं आपल्याला काय करायचे आहेत, हे सांडगे. सांडगेलाच आपण वडा देखील म्हणतो. त्याला आमच्याकडे वड्याची भाजी सुद्धा म्हटलं जातं. खेड्यागावात तर याला सांडगे म्हणत नाहीत, वड्याचीच भाजी म्हटली जाते. तर ते चांगले असे शिजले, मऊ झाले, की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथं आपली बघा चमचमीत आणि झणझणीत अशी पारंपरिक पद्धतीने सांडगेची म्हणजेच वड्याची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात.